नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर प्रवीणा देशमुख यांचे आरोग्य सचिव अनुप कुमार यादव यांनी काहीही कारण नसताना तसेच त्यांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता गेल्या काही दिवसांपूर्वी निलंबन केले होते। त्यांच्या निलंबनाची वार्ता शहरात पसरतात नांदगाव खंडेश्वर येथील सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध संघटना, पत्रकार मंडळी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम तसेच निवासी जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे यांना 1200 नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन सादर करून त्यांचे निलंबन रद्द करण्याची मागणी केली होती। तसेच याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा हे निवेदन पाठविण्यात आले होते। या निवेदनामध्ये निलंबन रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला होता। सोबतच चक्का जाम होईल असे सुद्धा सांगण्यात आले होते। या प्रकरणाची गंभीर दखल भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे आमदार अरुण अडसड तसेच युवा नेते प्रताप अडसड यांनी घेऊन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना परिस्थिती समजावून सांगितली। तसेच डॉक्टर प्रवीणा देशमुख यांचे निलंबन रद्द करण्याची मागणी केली। याबाबत आमदार अरुण अडसड यांच्या विनंतीला मान देऊन एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर देशमुख यांच्यावर झालेली निलंबनाची कार्यवाही मागे घेण्याबाबत आश्वासन दिले होते। त्यामुळे नांदगाव खंडेश्वर वासियांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे। हे निलंबन रद्द करण्याकरिता तात्काळ प्रयत्न केल्यामुळे नांदगाव खंडेश्वर तालुकावासियांनी आमदार अरुण अडसड, युवा नेते प्रताप अडसड तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांचे आभार व्यक्त केले आहेत। नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाडे यांचा हा वृत्तांत।